नमस्कार मित्रांनो, मी समोर मराठी स्टुडंट सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजला .8 आणि चालू करून 2 ऑर्डर झालेले आहेत। तुम्हाला चल मग टेक नाही घेतलं, वेळ नाही भेटला, नाश्ता करत होतो तवर चालू केलं तर लगेच ऑर्डर पडली। तर म्हटलं पडली तर पडली, चला मग उबेरची ऑर्डर पडली। छोटे छोटे ऑर्डर मारणार, उबेरची मोठे ऑर्डर मारणार नाही, कारण परवडत नाही। मोठे ऑर्डर आपण रॅपिडो आणि ओलाचे मारणार आहेत। तर बघू रॅपिडो आणि ओला आज आपल्यावर उपकार करतात का नाही, ऑर्डर देतात का नाही। उपकारच नाही पण नाही काय, ऑर्डर देतात म्हणजे तुम्ही उबेरने छोटे छोटे देते। आता एक पडलेली पण 2 किलोमीटर लांब पिकअप, पण 2 किलोमीटर ड्रॉप। म्हणजे मी आहे आता वेटेलाच द्यायचे ड्रॉप, पण पिकअपला लांब जायचं म्हणजे परत इकडे द्यायचं। म्हणजे 35 रुपये तुम्हाला किती सेवा देऊ? 4 किलोमीटर 35 रुपये एवढा दिसलं का? एवढं बी नाही, जवळपास 100-200 मीटर असेल तरच पिकअप करणार नाही। आणि ड्रॉप बी 1-2 किलोमीटर, 2 किलोमीटरचे बी वर नाही। परवडलं पाहिजे मला जरा, हे काही येणार आहे काय? मीटरच्या हिशोबाने 17-17-34-35 ओके, 2 किलोमीटरचे पुढे ड्रॉप नको आहे। बघूया चला काय होतं काय नाही। आय होप चांगली मोठी ऑर्डर पडेल रॅपिडोची वगैरे। आणि हे बघा 1.5 किलोमीटर पिकअप, ड्रॉप 4 किलोमीटर, टोटल 5.5 किलोमीटरला 56 रुपये येणार दिसलं का तुम्हाला? तर CNG भरला 200चं, आज टार्गेट आहे 1600चं। बघू 1600ला किती लागतो किती नाही। तर मित्रांनो आत्ता जस्ट 12 वाजलेले आहेत, म्हटलं जेवून घेऊया। ऑर्डर तर काय पडत राहतात, बॅक टू बॅक ऑर्डर पडतात ते, पण रॅपिडोचे नाही पडत आहे, ओलाचे बी नाही पडत आहे, पडतं ते उबरचे जे की छोटे छोटे ऑर्डर पडतात ते, आणि जे की आपल्याला तेच पाहिजे नव्हतं। तर आपल्याला फक्त आत्ता 11 ऑर्डर झाले, 11 ऑर्डरचे झाले 570 रुपये। आणि भूकले लागले, म्हटलं जेवून घेऊया। 9 ऑर्डर कशी बघतात काय विषय नाही, छोटे मोठे काय पडतात तर 9 करून टाकून बघू मग राऊंड फिगर किती जातात। 500 रुपये झालेत म्हटल्यावर 10 ऑर्डरला 9 ऑर्डरला होईल 400-500 रुपये। जर 1200-1300 रुपये होईल अंदाजे, 1200-1300। मग 400-500 काय राहील ते आपण ओलानी करू, बघू काय होते का नाही। पहिले जेवण घेऊ, जेवण मग। तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर एक मॅडम भेटलेला, त्यांना इस्कॉनला जायचं होतं मुलग्यातनं, त्यांना सोडलं। तिथनं लगेच आपल्याला एक ऑर्डर पडली छोटीशी स्टेशन चौकातनं डावीकडं तुम्हाला स्टेशनला जायचं असेल तर चौकातनं डावीकडं स्टेशन आहे। नंबर नाही माहिती आजी मला, इथं बी बस स्टॉप आहे, इथं बघा मग भेटलं तर गाडी, नाही तर मग तुम्हाला स्टेशनला जायचं असेल तर चौकातनं डावीकडे स्टेशन आहे, तिथनं भेटलं तर बघा मग। PMT आहे की स्टॉप आहे इथं? 166 नाही, 160 आणि 169 दोनच गाड्या तिथे। हां चौकातनं डावीकडे जाऊन तिथनं बघा। बसवाल्याने मध्ये सुचवलं, चुकीच्या गाडीत चढलेलं वाटतं आजी, असं काय हरकत नाही, होतं असं चुकीच्या पत्त्यावर। आता न शिकलेले लोक होतं, आमच्या घरात आहेत तशी लोक, जुनी लोक बऱ्याचपैकी नाही शिकलेली आहेत। आत्ताची पिढी खूप चांगले, जे की त्यांचे आईवडील खूप कष्ट करून शिकवतात, पण आपण कुठं शिकतोय, त्यात मी बी कुठं जास्त शिकलो का असो। तर एक मॅडम होतं, त्यांना इस्कॉनला सोडलं, तिथनं एक ऑर्डर होती, तिथनं एक 35 रुपयाची छोटीशी ऑर्डर होती, जे की स्टेशनजवळ एक छोटासा डेपो तिथं सोडायचं होतं। आणि बघा 8 किलोमीटरला 97 रुपये येतात। नको मला छोटे ऑर्डर पाहिजे, मोठे ऑर्डर नको, परवडतच नाही, डोकं आलं आहे मला। 12 ऑर्डर झालेत, अजून 8 ऑर्डर मारायचे छोटे छोटे। वाजल्यात 12:49, म्हणजे 1 वाजत आलेत आणि 8 ऑर्डर मारायचे म्हणजे जरा टफ आहे, कारण मुद्दामून मला मोठे ऑर्डर देतात ते, असं होते। इकडं नाही तर तिकडं कुठंतरी करू म्हटलं, चांगलं परफॉर्मन्स देऊ, तर मनासारखे ऑर्डर पडत नाही, आणि जरी पडले तरी ते प्राईस कमी आहे, मग कसं करणार तुम्ही सांगा? आता इन्सेंटिव्हसाठी चालले, त्यामुळे बारकी ऑर्डर मारतो आहे, पण प्रत्येक वेळेस बारकी ऑर्डर भेटणं म्हणजे देवाच पावलं म्हणायचा। बघू का ते काय नाही, 8 ऑर्डर तर मारल्याशिवाय घरी जाणार नाही भाऊ, आणि आदनं जर भेटलं मीटरने कोण तर करू। तर मित्रांनो मागाशी कुठनं इस्कॉन नंतर एक ऑर्डर पडलेली बघा, तर इथनं पिकअप केलं तर मी, आणि त्यांना सोडायचं होतं कुठं 1-2 किलोमीटरवर। तिथे सोडल्यानंतर अजून 1-2 ऑर्डर मारले, आणि परत त्यांचीच ऑर्डर पडली, आणि त्यांना परत तिथं ड्रॉप केले। त्याच कस्टमरची परत ऑर्डर पडली, गेले कस्टमर। म्हणजे रिपीट, जर तुम्हाला पहिलं बी सांगितले, जर रिपीट कस्टमर होत असेल तुम्हाला,
याचा अर्थ तुम्ही चांगले ड्रायव्हर आहात. आणि असं आपल्याला भरपूर वेळा झालं आहे की कस्टमर रिपीट झाले. कस्टमर रिपीट का होतं, जेव्हा तुम्ही त्यांच्या नियर बाय असता आणि त्यांनी तुम्हाला चांगले रेटिंग दिले असेल तर. याचा अर्थ दोन्ही आहे की मी त्यांच्या नियर बाय होतो आणि रेटिंगसुद्धा चांगलं दिले आहे. तर वाजल्यात 21. आता टोटल 700 रुपये झालेले आहेत आपले आणि 12 ऑर्डर झाले आहेत. अजून आपल्याला 8 ऑर्डर करायचे. 12 का 14? 12 का 14 काय फरक पडत नाही. अजून 6 का 8 ऑर्डर मारायची ती खूप टफ आहे. 1 मिनटं मी बघतो. 14 ऑर्डर झालेले आहेत आणि अजून आपल्याला 6 ऑर्डर करायचे आहेत. 6 ऑर्डर कसे होतील? किती वाजले? 1:21. नाही म्हणतात 1:30 वाजले जावा 14 ऑर्डरला. 80 रुपयाची मारली मागायची. समजा 15 ऑर्डर मारलं सकाळपासून 1:30-2 वाजता. विचार करा किती घासली असेल मी. एंड ऑफ द डे अजून 6 ऑर्डर मारल्यावर 300 रुपये अजून भेटले ना आपल्याला. मग आपल्याला त्याची चीज कळेल. आता नाही कळलं आपल्याला. आत्ता अमाऊंट दिसते 600 रुपये. 600-700 रुपये दिसते अमाऊंट. आणि नंतर नाही का ऑर्डर मारून 300 रुपये जेव्हा गपकेस वाढतील ना 600 झालं 700 झालं ना. आता हे अजून 6 ऑर्डर मारू पण 300 रुपये होतील. 700-800-900-1000 होईल. ते 300 रुपये इन्सेंटिव्ह भेटेल. लगेच 1300 होईल. 4-5 वाजता लगेच आपले 1300-1400 झालेले असेल. 100-200 रुपये कसे बी होतात मग काही विषय नाही. किंवा पुढचा स्लॅब जर मारला मला पुढचा स्लॅब बी आहे 25चा. 20 तर झाले समजा 6 नंतर ना. मग पुढचा स्लॅब 25चा आहे म्हणजे अजून 5 केले की अजून 100 रुपये झाले 1600. काय विषय तवा होईल. 6-7 वाजले. बघू आता काय होते काय नाही. आय होप पटापटा जवळजवळ झाला एकदाच. तर मित्रांनो टाईम सांगतो पहिला किती झाला. 4:27 4:30 वाजलेत आणि आता आपण आहोत बालगंधर्वच्या नियर बाय. तर विषय असा आहे आपल्याला मारायचे होते उबेरचे 20 ऑर्डर आणि आपण मारले चुकून 25 ऑर्डर पडत होते. म्हटलं चला छोटे ऑर्डर पडत होते. म्हटलं पडत तर खरा. तर टोटल कानात पाणी गेलं वाटतं. टोटल 25 ऑर्डर झाल्यात आणि 1400 काहीतरी झालेत. आणि मीटरने इकडं काहीतरी टोटल 1540 काहीतरी झालं. म्हणजे अजून आपल्याला 60 रुपये करायचे आहेत आपल्या डेली टार्गेटला. सकाळी 200 CNG टाकलं ना आपण. तर उबेरचं तर सगळं टार्गेट झालं आहे 400 रुपये इन्सेंटिव्ह मिळून धरून. तरी आपल्याला आपल्या टार्गेटला डेली टार्गेटला 60 रुपये कमी. जे की कसंही होईल. आता मी काय येडा नाही की इथनं घरी MT जायला. म्हणजे बालगंधर्व डेक्कन एकच झालं. डेक्कनवरनं मी काही रिकामा जायला येडा नाही. तर बघू आता उबेर तर बंद केलं आहे कारण मग आता कुठंही फेकन मला. आणि इन्सेंटिव्ह नाही तर मी काम का करू. आणि तशी मला भरपूर मोठे ऑर्डर पडत होते पण मी नाही घेतले कारण मला माहिती आहे तिकडे जाऊन मला रिटर्नला पडणार नाही. आपण लोकल आहे आपल्या इथले माहिती आहेत लोकेशन. दगडूशेठ सदाशिव पेठ नाही का इथले तर लोकल मला ऑर्डरले पडतात मला माहिती आहे. दगडूशेठले तर 3-4 ऑर्डर मारले तिथले इथं. त्यामुळे ऑर्डर पटापट झाला नाही जे की चांगली गोष्ट आहे. आता हे बघायचं आहे की घरी जाऊस तोपर्यंत घरी तर लगेच काय हलणार नाही. ऑर्डर घेऊनच जाणार. ओलाच चालू ठेवणार फक्त. ओलाचे जेव्हा 60 रुपयाचं भाडं काय जास्त पडलं तर काही वाईट नाही चांगली गोष्ट आहे. इथून उंडरी पिसोळी पडली तरी चालेल मी जायला तयार आहे काय हरकत नाही. इथून जर उंडरी पिसोळी पडली तर माझ्या अंदाजे 201 रुपयाची ऑर्डर पडेल जी की आपल्या चांगलीच आहे. 200-300 रुपये 100 रुपये जास्त असेल आपलं नाही का. तर बघू कुठली ऑर्डर पडते कुठली नाही. ओलाची पाहिजे नाही पण घराकडं पाहिजे नाही. घराकडं आपल्या एरियात आता तर बघू पडतो. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या एरियात आलो आहोत. आपल्याला येताना ओलाची एक ऑर्डर पडली. कृपा डेक्कनवरून स्वारगेटवरून एक जण भेटला आपला भारतीला बॅग घेतला. म्हटलं दिवस पावला. तर टोटल आत्तापर्यंत मला वाटते 1700 का जे की 100 रुपये जास्तच केले. तर चला आजचा हा ब्लॉग इथं संपलं. चांगलं झालं. वाजले 5:27. तर अर्धा तास अगोदरच घरी चाललो आहे. तसं तर 7चा टाईम असतो. कालच्या हिशोबाने 6ला झालं ना काल. आज 7 5:30 अर्धा तास लवकर झाला. काय कशाची ही चांगली गोष्ट आहे. अजून करू शकतो पण कोणाला एवढे हौस पैसे कमवायची नाही का. कंबर दुखतं आहे. आणि किलोमीटरचं बघितलं तर 627 सकाळी 530 का 28 काहीतरी होतं. म्हणजे 100 किलोमीटरमध्ये उबेर नॉट बॅड. जर छोटे ऑर्डर मारले तर. जर मोठे तर ऑर्डर मारले तर बॅड. कारण मोठे ऑर्डर मारले तर टार्गेट कंप्लीट होणार नाही. आणि टार्गेट कंप्लीट होणार नाही तर इन्सेंटिव्ह भेटणार नाही. इन्सेंटिव्ह भेटणार नाही तर परवडणार नाही. 400 रुपये इन्सेंटिव्ह भेटला म्हणून खुश आहे आपण आज. तर चला
जाऊया घरी आणि भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आज कळलं असेल की छोट्या ऑर्डरमध्ये किती कमाई असते, चांगली असते आणि नशीब जवळजवळ सगळे पडले त्यामुळं नशीब झालं, बाकी काय नाही. तर भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.